प्रथम गणपती बाप्पा मोरया। सगळ्यांच्या घरामध्ये घरोघरी गणपती बसलेले आहेत आणि कोकोनट म्हटलं की आपल्याला कोकोनटची बर्फी आठवते। पण बर्फी करायला बराच टाइम लागतो, टाइम वेस्ट होतो आणि वर्किंग वुमेन असल्यामुळे बर्फी करायला जमत नाही। तर मी आजच्या या व्हिडिओ मध्ये कोकोनट पासून अगदी 10 मिनिटांमध्ये कोकोनट लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। लाडू बनवण्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आता या पॅन मध्ये मी 2 ते 2.5 चमचे तूप टाकते। तूप पण आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तूप छान गरम झालेलं आहे। तूप गरम झाल्यावर यामध्ये खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे। इथे मी सुकं खोबऱ्याचा खीस मिक्सर मध्ये करून घेतलेला आहे। तुम्ही रेडीमेड खोबऱ्याचा खीस सुद्धा यूज करू शकतात किंवा ओल्या खोबऱ्याचा खीस सुद्धा तुम्ही वापरू शकतात। आणि आता हा खीस आपल्याला या तुपामध्ये मिक्स करायचा आहे। खीस हा अगदी आपल्याला भाजायचा नाहीये, थोडा हा एकदम लो फ्लेमवरच आपल्याला हा भाजायचा आहे। खीस जर आपण जास्त भाजला तर आपले लाडू हे थोडे काळपट होतील, म्हणून याला अगदी थोडंच भाजायचं। आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी दूध यूज करते। आणि आता दूध सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर। मी इथे अर्धी वाटी साखर यूज केली। तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात, कमी जास्त करू शकतात। साखर सुद्धा आपल्याला या खीस मध्ये एकत्र करून घ्यायची आहे, मिक्स करायची। साखर पण छान आपण मिक्स केली आहे आणि आता चवीनुसार मी यामध्ये विलायची पूड टाकते। विलायची पूड ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकली तरी चालेल। याला आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, पॅनला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। जर थोडासा खीस आपल्या पॅनला वगैरे लागत असेल, जळत असेल तर आपल्या लाडूची टेस्ट ही कडवट होऊ शकते। त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस अगदी लो फ्लेमवर करायची आहे। आणि आता तुम्हाला जर कलरचे लड्डू बनवायचे असतील तर यामध्ये तुम्ही फूड कलर यूज करू शकतात, जसं की मी आता यामध्ये ग्रीन कलर यूज केलेला आहे। आणि आता हा कलर सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही बघताय कलर सुद्धा छान मिक्स झालेला आहे। हे मिश्रण आपल्याला थोडं घट्ट बनवायचं आहे, जेणेकरून आपले लाडू छान बांधले जातील। तुम्ही बघताय की पॅन पासून आपला हा खोबऱ्याचा खीस वेगळा होत चालला आहे, म्हणजेच आपलं हे मिश्रण लाडूसाठी तयार झालेलं आहे।
हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे मिश्रण आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण आता आपलं थंड झालेलं आहे। आणि आता आपण याचे लाडू बनवूया। तर लाडू बनवण्याआधी आपल्याला हातांना तूप लावायचं आहे, म्हणजेच ते मिश्रण हाताला चिटकणार नाही। आणि आता तुम्हाला कुठल्या साईजचे लाडू हवे आहे, कोणत्या साईज प्रमाणे बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही लाडू बनवू शकतात। तर मी अशी छोटी साईज बनवते आहे। तर मी हा लाडू बनवला आहे आणि आता मी इथे सुकं खोबऱ्याचा खीस काढून घेतला आहे साईडला। तर या लाडूला आपण सुकं खोबऱ्याचा खीस सुद्धा लावूया वरतून, म्हणजे खायला अगदी छान लागतो। अजून एक लाडू बनवून दाखवते। याला प्रेस करून छान असा लाडूचा आकार द्यायचा आहे। हे लाडू खायला खूप छान लागतात आणि आपल्याला या किस मध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळे लाडू बनवून घ्यायचे। तर बघा मी इथे हे सगळे लाडू बनवून घेतले आहेत। खूप सुंदर असे दिसतायत आणि अगदी चविष्ट असतात, अगदी झटपट होतात। हे आपले गणपती बाप्पासाठी लाडू तयार झालेले आहे।